भाजपनं झाडं छाटण्याआधी कार्यकर्ते छाटले. नाशिक दत्तक घेतो म्हणणारे फडणवीस पुन्हा इथे फिरकले नाही. आम्ही सत्तेत असताना इथे एकही झाड कापलं नाहीये. नाशिकमध्ये सत्तेत होतो तेव्हा कुंभमेळा यशस्वी झाला. तपोवनातील वृक्षतोडीवरून राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. तपोवनातली झाडं इथे त्यांना छाटायची आहेत त्या महाजनना. अहो लाकूड तोड्या बरा होता. त्याला देवीने पहिली विचारली त्याची कुऱ्हाड गेली तर सोन्याची हवी का, तो म्हणाला नाही. मग चांदीची हवी का, नाही. मग त्याची मूळ कुऱ्हाड दिली तेव्हा तो बोलला नाही ही माझी कुऱ्हाड. सोना चांदीच्या कुऱ्हाडीला पण तो भापला नाही. बाईक ते मला कळलं मला कोणाला बद्दल बोलतोय. मला काय सांगताय, नावं ठेवण्यामध्ये मी पटाय तुम्ही नाही. पण झाडं पण छाटायची ना, पण झाडं छाटायच्या अगोदर स्वतःच्या पक्षामधले कार्यकर्ते छाटले. या पक्षामधली लोक छाटली पहिली, बाहेरून झाडं मागवली आणि ती आता पक्षात लावतायत. 17 साली ते फडणवीस आले आणि म्हणाले मी नाशिक म्हणे मी दत्तक घेतो. आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले. आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही. काय काय गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या, कोणत्या कोणत्या गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या. 2012ला जेव्हा आम्ही इथे सत्तेमध्ये आलो त्यावेळेलाही कुंभमेळा झाला. अत्यंत यशस्वी कुंभमेळा झाला. एकही झाड कापलं गेलं नाही त्यावेळेला. नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची संयुक्त सभा पार पडली. दरम्यान राज ठाकरेंनी एका उमेदवारानं छाननीच्या वेळी एबी फॉर्म गिळला त्यावरून मिश्किल वक्तव्य केले. पाहूया. त्या दिवशी मला कळलं कोणीतरी एकाने छाननीच्या वेळेला म्हणजे ते फॉर्म भरायची तारीख मुदत निघून गेली होती फॉर्म भरायची. छाननीच्या वेळेला समोरच्याचा एबी फॉर्म घेतला आणि गिळून टाकला. बरं वेळ नव्हता, दिवसही नव्हते. एखादा दिवस मिळाला असता तर सकाळी बाबा वाट तरी बघता आली असते त्याची की एबी फॉर्म बाहेर येईल बाहेर येईल बाहेर येईल मग नंतर फॉर्म भरू. ती वेळ नाही दिली. कोणत्या थराला गेलेत निवडणुका. नाशिक पालिकेवरील 700 कोटींचं कर्ज आम्ही मुक्त केलंय. उत्तम भविष्य घडवण्यासाठी हाती सत्ता द्या असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय. सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. सगळी ती बेट उद्ध्वस्त केली. सगळ्याच गोष्टी उद्ध्वस्त केल्या. स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने ऐतिहासिक ते शस्त्र संग्रहालय केलं होतं ते उद्ध्वस्त करून टाकलं. त्याच्यानंतर ही ते वॉटर कर्टन्स केली होती या सगळ्या तुमच्या पुलांवरती ती घालवली. ती सगळी उद्ध्वस्त करून टाकली. नाशिक वरती त्यावेळेला आम्ही जेव्हा आलो त्यावेळेला 700 कोटी रुपयांचं कर्ज होतं. ही नाशिक महानगरपालिका 700 कोटी कर्ज मुक्त महानगरपालिका त्यावेळेला आम्ही करून दिली. तुम्हाला उत्तम शहर घडवायचं असेल, उत्तम भवितव्य घडवायचं असेल, आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचं देखील त्यांना असं वाटलं पाहिजे की या शहरात राहावं असं जर वाटत असेल, आज मी तुम्हाला सांगतोय आज शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातामध्ये तुम्ही आज सत्ता देऊन बघा. तुम्हाला नाशिकमध्ये पुन्हा चमत्कार घडवल्याशिवाय मी राहणार नाही. सत्ताधारी पक्षांचे बिनविरोध निवडून येतात असं वक्तव्य राज ठाकरेंनी केले. निवडणुका कोणत्या थराला गेल्यात, निष्ठावंतांना बाजूला करून आयारामांना तिकीट दिले. राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. एका घरातील 3 जणांना 15 कोटींची ऑफर होती असं देखील राज ठाकरे म्हणाले. या महाराष्ट्रामध्ये 60-60, 70-70 माणसं उमेदवार सत्ताधारी पक्षाचे बिनविरोध निवडून येतात. तिकडच्या मतदारांचा मतदानाचा अधिकार पण त्यांना देणार नाही तुम्ही. काही वेळेला तर दहशतीतून आणि काही वेळेला जास्तीत जास्त वेळेला तर पैसे. काय आकडे ऐकतोय. कोणाला 1 कोटी, कोणाला 2 कोटी, कोणाला 5 कोटी. आमच्या कल्याण डोंबिवलीच्या तिथे एका काय ते प्रभाग असतात त्या प्रभागामधल्या 3 जणांना, एका घरातले 3 जण उभे आहेत. एका प्रभागातल्या 3 जणांना जे 3 जण एका घरातले आहेत त्यांना 15 कोटी रुपयाची ऑफर झाली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.